गुड मॉर्निंग. चला सर्वांना गुड मॉर्निंग, सुप्रभात. नवोदयवाला या यूट्यूब चॅनलवर आपले या ठिकाणी खूप खूप स्वागत आहे. माय विजय नवोदय ॲडमिशन या उपक्रमाअंतर्गत या ठिकाणी आपण तिसरी चौथी FTS BTS 5वी स्कॉलरशिप या विविध स्पर्धा परीक्षांसाठी इंग्लिश विषयाची तासिका या ठिकाणी आपण पाहत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या भागामध्ये लेटर्स ऑफ अल्फाबेट्सवर त्यावरील काही प्रश्न पाहिलेले आहेत. आजच्या तासिकेमध्ये आपणाला चला विद्यार्थी तुम्ही प्रश्न जे आहेत आता शिकवलेले ते तुम्ही सोबत लिहून घेत चला, म्हणजे तुम्हाला जेणेकरून त्याचा जास्तीत जास्त सराव होत जाईल. मागच्या तासिकेमध्ये आपण नेमिंग ऑब्जेक्ट, थिंग्स अँड पिक्चर अशा प्रकारचे प्रश्न, तसेच लेटर्स ऑफ अल्फाबेट्सवर काही प्रश्न पाहिलेले आहेत. जे विद्यार्थी पाहिले नसतील त्यांनी पाहून घ्या. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला स्पेलिंग सकट शब्दार्थ पाठ असणं खूप या ठिकाणी महत्त्वाचं आहे. इंग्लिश शिकण्यासाठी शब्दसाठा असणं खूप महत्त्वाचं आहे. तर पहा, या ठिकाणी आपण आज इंग्लिश विषयाची तासिका पाहत आहोत. परत एकदा गुड मॉर्निंग सर्वांना. चला तासिकेला आपण सुरुवात करूयात. या ठिकाणी आपण नेमिंग ऑब्जेक्ट, थिंग्स अँड पिक्चर, वस्तू चित्रांचा समर्पक नावे देणे हा घटक या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर पहा, तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपणाला पहा प्रश्न पाहिजे आहेत. परीक्षेमध्ये प्रश्न प्रकार विचारले जातात. ते प्रश्न प्रकार आपण या ठिकाणी घेत आहोत. See the object, things in the pictures and out their names from the alternative. चित्रातील वस्तू आणि त्यांची नावे पर्यायातून शोधायचे आहेत. मग विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, आपल्याला मराठीत हे जे दिलेलं आहे ते आपल्याला वाचायचं नाही. इंग्लिशमध्ये या प्रश्नाचा अर्थ आपल्याला या ठिकाणी क्वेश्चनचा अर्थ समजून घ्यायचा आहे. सी द ऑब्जेक्ट म्हणजे सी म्हणजे पाहणे, ऑब्जेक्ट म्हणजे वस्तू, ऑब्जेक्ट थिंग्स म्हणजे वस्तूविषयी, ऑब्जेक्ट म्हणजे वस्तूविषयी, इन द पिक्चर म्हणजे पिक्चरमध्ये दिलेले, अँड आउट देअर नेम्स फ्रॉम द अल्टरनेटिव्ह चित्रातील जे वस्तू आणि त्यांची नावे पर्यायातून आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे. मग आता पहा, हे चित्र कशाचं आहे? हे चित्र तुम्हाला लक्षात येणं खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी तुम्हाला वर्ड्स जे आहेत त्या ठिकाणी जास्तीत जास्त तुम्हाला पाठांतर असणं खूप महत्त्वाचं आहे. कॉट, स्पून, जार आणि ऑइल. कॉट, स्पून, स्पून म्हणजे चमचा, कॉट म्हणजे कॉट, जार म्हणजे बरणी, ऑइल म्हणजे तेल. मग हे कशाचं चित्र आहे? हे बरणी, जारचं चित्र आहे. ज्या विद्यार्थ्यांचं आलेलं आहे त्यांचं खूप खूप स्वागत. चला काही विद्यार्थी त्यांना स्पेलिंग पाठ नसती तरी ते मॅडम तुम्ही स्पेलिंग चुकीचे लिहिला म्हणतात. मागच्या तासिकेमध्ये म्हणत होते त्यांनाच पाठ नाही, ते म्हणतात चुकीची. नसते तसं. चला, JAR, जार म्हणजे बरणी. पर्याय क्रमांक 1 हे जे आहे या ठिकाणी चित्रातील योग्य उत्तर जे आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 याला जार असं म्हणतात. इंग्लिशमध्ये जार म्हणजेच भरणी जी आहे या ठिकाणी मराठीमध्ये म्हणतात. पुढचा प्रश्न पहा. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आता हे चित्र दिलेलं आहे. कशाचं चित्र आहे? मग 4 पर्याय दिलेले आहेत. मग आता आपण या ठिकाणी पर्यायातून आपल्याला ते चित्र ओळखता येतं. तुम्हाला जर असं ओळखता नाही आलं तर पर्याय वाचायचे आणि ते तुम्हाला तर हे जीपचं चित्र आहे, आपण चित्रावरून ओळखतो, पण त्याची स्पेलिंग जर पाठ नसेल तर तुम्हाला ते ओळखता येणार नाही. व्हॅन, जीप, ट्रक आणि हे बस हे वाहनांची नावं आहेत. व्हॅन, जीप, ट्रक आणि बस. हे चित्र कशाचं आहे? मग हे जीपचं चित्र आहे. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं खूप खूप स्वागत. पर्याय क्रमांक 2 हे प्रश्नाचं उत्तर येईल. पुढचा प्रश्न पाहू आपण. अशाच प्रकारचे पिक्चर्स दिलेले आहेत, त्यावर आपणाला याचं ओळखायचं आहे कशाचं पिक्चर्स आहे इथे. चला,
आता हे पिक्चर्स कशाचं आहे सांगा बरं. ज्यांना ज्यांना ओळखता आलं त्यांनी चॅटमध्ये उत्तर द्यायचं आहे. चला, छान. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं खूप खूप स्वागत. आता गोट म्हणजे काय? शेळी. बॅग म्हणजे पिशवी. आपण शाळेमध्ये ती बॅग नेतो, आपली स्कूल बॅग असते. बऱ्याच प्रकारच्या बॅग असतात. मग आता हँडबॅग, टिफिन बॅग, अशा प्रकारच्या बऱ्याच बॅग असतात. बॅग फक्त हे नाव आहे. मग ही बॅग आहे का? बॅगचं चित्र आहे का? नाही. बॅट, BAT, बॅट म्हणजे फळी. हे फळीचं चित्र आहे का? नाही. COAT, कोट. मंत्री घालतात पहा. जास्ती करून मंत्र्यांच्या अंगावर हे कोट दिसतात. आपण लग्नामध्ये सुद्धा आपण कोट आपणाला आवडतो घालायला. शर्टवर आपल्या कोट घालतो आपण. तो कोट आहे. हा कोटचं चित्र आहे हे. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर येईल. चला, पुढचा प्रश्न पाहू. पहा, या ठिकाणी हे चित्र जे आहे या ठिकाणी हे कशाचं आहे? तुम्ही तर आता सध्या हे खेळाचं चित्र आहे. हे ह्याच्याने आपण खेळतो. कोणी खेळलंय बरं हे? चला, याचं अगोदर उत्तर द्या. हे काय आहे? TOP, टॉप आहे. टॉप म्हणजे भोवरा. पर्याय क्रमांक 1. DOT, डॉट म्हणजे बिंदू होतो, अशा प्रकारचा. पॉट म्हणजे भांडे होतात. आणि लॉक म्हणजे जे आहे कुलूप. आपण आपल्या घराला गावाला जात असताना किंवा बाहेर जात असताना लॉक जे लावतो त्याला मराठीमध्ये कुलूप असं म्हणतो. मग हे टॉप म्हणजे भोवरा जे आहे या ठिकाणी. अशा प्रकारे असं टाकलं की असं गर फिरतो बघा, तो भोवरा. खेळलात का कुणी भोवरा? कुणाला जमतो का खेळायला? तो भोवरा. टॉप म्हणजे भोवरा. भोवराचं हे टॉपचं चित्र आहे. चला, पुढचा प्रश्न पहा. आता हे कशाचं चित्र आहे? हे एका जंगली प्राण्याचं चित्र तर वाटतंय, पण कशाचं आहे? आपल्याला याची करेक्ट स्पेलिंग निवडायची आहे या ठिकाणी. पहा, त्यासाठी स्पेलिंग पाठ असणं खूप महत्त्वाचं आहे. मला तरी टायगरचं चित्र दिसत आहे. टायगर म्हणजे वाघ, जंगलाचा राजा. मग टायगरची स्पेलिंग सांगा बरं, कुणाला येते? TIGER. टायगर म्हणजे वाघ. मग कोणती स्पेलिंग करेक्ट आहे? पहा, 4 पर्याय दिलेले आहेत. 3 चुकीचे आहेत आणि 1 करेक्ट असलेली स्पेलिंग आहे. TEGAR नाही, चुकीचं आहे. TIGIR चुकीची आहे. TIGEAR चुकीची आहे. पर्याय क्रमांक 2 मध्ये पहा, TIGER टायगर ही जी आहे स्पेलिंग करेक्ट आहे. शब्दपाठ करत चला. पुढचा प्रश्न पहा. हे कशाचं चित्र आहे? आपण या ठिकाणी रेनी सीझनमध्ये याचा आपण वापर करतो. रेनी सीझन म्हणजे काय? मग हे लक्षात येणार नाही आपल्या लगेच. ज्यांना वर्ड्स पाठ आहेत इंग्लिशचे त्यांना लगेच येणार आहे. रेनी सीझन म्हणजे पावसाळा. मग रेन ड्रॉप्स होत असताना, पाऊस पडत असताना आपण याचा उपयोग करतो. त्याला काय म्हणतात? अम्ब्रेला. मग अम्ब्रेलाची स्पेलिंग तुम्हाला पाठ आहे का? मग पहा, या ठिकाणी अम्ब्रेलाची स्पेलिंग काय आहे? UMBRELL आहे का? पहा बरं पर्यायमध्ये. UMBRELL पहिलाच पर्याय आहे या ठिकाणी बरोबर. चला, पर्याय क्रमांक 1. बाकीच्या ज्या आहेत अम्ब्रेलाच्या स्पेलिंग उच्चार होतात पण स्पेलिंग चुकीचे आहे. अम्ब्रेला पहा, ठीक आहे, अम्ब्रेला उच्चार होत आहे पण स्पेलिंग जे आहे चुकीचे आहेत. मग या ठिकाणी स्पेलिंग सुद्धा या ठिकाणी आपल्याला करेक्ट पाहिजे आहेत.
पर्याय क्रमांक 1 ह्या प्रश्नाचं उत्तर येईल. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं खूप खूप स्वागत. चला पुढचा प्रश्न आपण पाहू. कशाचं चित्र आहे हे? सर्वांच्या आवडीचा खेळ, त्याचं चित्र आहे पहा. हे कोणत्या खेळाशी निगडीत आहे? कोणत्या खेळाशी संबंधित आहे? रिलेटेड वर्ड्स आहे हा. कोणत्या खेळाशी आहे सांगा बरं? क्रिकेट या खेळाशी रिलेटेड आहे. हे कशाचं चित्र आहे? वा, छान, खूप छान. बॅटचं चित्र आहे हे. बॅट आणि बॉल. क्रिकेट खेळायला आपल्याला काय काय लागतं? बॅट लागतं, बॉल लागतो, स्टंप लागतात, बरंच काय काय लागतं, ग्राउंड पण लागतं. आता हे बॅट, टॅप, बट म्हणजे कळी, बॉल म्हणजे चेंडू, टॅप म्हणजे टॅप, BAT बॅट म्हणजे फळी. मराठीमध्ये त्याला फळी असं म्हणायचं. BAT बॅट. पर्याय क्रमांक 1. चला पुढचा प्रश्न पाहू. आता हे चित्र कशाचं आहे? पिक्चर्स कशाचं आहे ते आपल्याला या ठिकाणी ओळखावं लागेल अगोदर, बरं का. तुम्हाला चित्रांची माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे 3रीच्या विद्यार्थ्यांसाठी. चला, तुम्हाला तसं तर चित्र ओळखायला येतं. सर्वांच्या आवडीचं फळ आहे हे ॲपल. वर्षभर मिळणारं हे जे फळ आहे ॲपल, वर्षभर भेटतं आपणाला बाजारामध्ये आणि महाग पण असतं, पण आपणाला खूप आवडतं ते. कुणाकुणाला आवडतं ॲपल? आणि ॲपलची स्पेलिंग तर आपणाला बालवाडीमध्ये, नर्सरीमध्ये असतानाच पाठ झालेली आहे. A फॉर ॲपल आपलं. सांगा बरं काय आहे स्पेलिंग? APPLE येतं का? नाही. APLE ॲपल असं नाही. APPLE. आणि पहा या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 मध्ये APLEA असं दिलेलं आहे, चूक आहे. मग APPLE पर्याय क्रमांक 3 मध्ये जे आहे याची ॲपलची स्पेलिंग जी आहे करेक्ट आहे. आलं लक्षात? चला विद्यार्थी मित्रांनो, जास्तीत जास्त तुम्ही अशा प्रकारचे चित्र पाहून त्याची स्पेलिंग वगैरे तुम्हाला पाठ असणं खूप महत्त्वाचं आहे, बरं का. अशाच प्रकारचे नवीन नवीन आपण प्रश्न पुढच्या तासिकेमध्ये पाहणार आहोत. नवोदयवाला या यूट्यूब चॅनलला जर आपण कुणी नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करा. आपल्या मित्रांना शेअर करत चला. माय विजन नवोदय ॲडमिशन या उपक्रमामध्ये तुम्हाला जर ॲड व्हायचं असेल, व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल तर 7588546308 या व्हॉट्सअप नंबरवरती संपर्क करा किंवा आपला वर्ग टाका. त्या ठिकाणी तुम्हाला जॉईन केलं जाईल. थोड्याच दिवसामध्ये आपण तासिका घेणार आहोत. चला या ठिकाणी आपण थांबूयात.